नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई येथे जाहीर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, ही नुकसान भरपाई कोणत्या सालातली आहे आणि कधी मिळणार आहे याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। त्याआधी मित्रांनो, या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आता सबस्क्राइब करून ठेवा। तर चला मित्रांनो, वेळ न करता जाणून घेऊया अतिवृष्टीची भरपाई कधी मिळणार आहे शेतकऱ्यांना। तर यामध्ये आपण बघू शकता मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या राज्यातील 5,39,000 शेतकऱ्यांना सरकारकडून मदत करण्यात आलेली आहे। राज्यात अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने वेळोवेळी मदत जाहीर केली होती। आणि मित्रांनो, सन 2022 ते 2024 या कालावधीतील राज्यातील 5,39,605 लाभार्थ्यांना 592,34,90,530 रुपयाची मदत वर्ग करण्यात आली आहे। त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 1,787 लाभार्थ्यांना 1,77,44,279 रुपये संबंधित लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात मदत पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापक विभागामार्फत DBTद्वारे वर्ग करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, आधार संलग्न बँक खात्यावर DBTद्वारे वर्ग करण्यात आलेल्या मदतीमध्ये अतिवृष्टी, पूर सन 2022, सन 2024, सन 2023-24 अवेळी पाऊस 2022-23 व 2023-24 अवेळी पाऊस, अतिवृष्टी 2023-24, दुष्काळ 2023 आणि जून 2019 मध्ये वादळी वारा व गारपीट व या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या लाभार्थ्यांचा समावेश आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही येथे बघू शकता की आता राज्यातील 2024 मध्ये सुद्धा येथे अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या मार्फत येथे अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे, मदत करण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, आधार संलग्न बँक खात्यात सुद्धा येथे वर्ग करण्यात येथे सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आपल्याला आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर चला मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या अपडेट या चॅनलवरती भेटत राहतील। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।